प्रकरण सध्या चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो काही दंगा पेटलेला आहे, नेमकी राजकारणाची पार्श्वभूमी बदललेली आहे का? नेमकं काय चाललं राजकारण आणि हे कशा पहा, खरात हा भोंदू बाबा आहे, त्याच्यावर तर शिक्कामोर्तब आहे, तो काही मुद्दा नाही. परंतु ज्या बळी आहेत, त्या प्रकरणामधले बळी आहेत, त्या बळी असलेल्या स्त्रिया यांच्या बाबतीमध्ये एक चुकीचा दृष्टिकोन जातो आहे आणि तो या देशामधल्या पुरुष सत्तेचं प्रतीक आहे. ते बोलतायत की त्या बंधू बाबाला पण शिक्षा करा आणि त्या स्त्रियांना पण शिक्षा करा. अहो, त्या स्त्रिया ज्या पद्धतीनं त्यांना फसवलेलं आहे, तर त्या बंधू बाबाच्या बाजूने उभं राहायचं का? तर आणि दुसरी गोष्ट, त्यांचे ठळक चेहरे सुरुवातीला आले त्यावेळेला काही सरकार झोपलं होतं काय? कायदा होता त्याच्यावर बंद करायला पाहिजे होतं. परंतु आता त्या स्त्रिया ज्या काही त्यांचे चेहरे आलेले आहेत, ते कायद्यानं तर ती अतिशय मोठा गुन्हा आहे. पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, त्याच्यामुळं लोक करत बसले. आणि मी ज्यावेळेला जरा थोडंसं वाचत गेलो, तर माझ्या लक्षात आलं की उत्तर भारतामध्ये हे जे सगळे गायपट्ट्यातले लोक आहेत, त्यांनी उच्चार मांडलेला आहे आणि त्याच्या खाली सगळे ज्या कॉमेंट आहेत त्या रेपिस्ट पुरुषांच्या आहेत. तर त्यामुळे एक तर ते खरात बाबाला काय अटक करून त्याचं काय करायचं ते कायद्यानं होईल, परंतु या ज्या बळी असणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक दृष्टिकोन उभा करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, जे कुणी आमदार खासदार त्यांच्याकडे गेले, तर ते का गेले असा प्रश्न कोणी विचारत नाही. स्त्रिया का गेल्या तर तो प्रश्न प्रामुख्याने विचारतात, हे आमदार का गेले? कारण जे सरकार जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर उभं असतं, त्या सरकारमधले लोक हे हवालदिल नसतात, भयगंडानं पछाडलेले नसतात, हे लोक असुरक्षित नसतात, कारण जनतेचा पाठिंबा आहे. पण कुठंतरी जनतेचा पाठिंबा नसताना जे लोक सत्तेवर आलेले आहेत ते हवालदिल झालेले आहेत, असुरक्षित झालेले आहेत, भयगंडानं पछाडलेले आहेत आणि म्हणून त्या बाबाकडे ते गेलेले आहेत. याचा निकाल लावला पाहिजे. आता कोण माणूस किती इन्व्हॉल्व होता आणि त्याच्यामधले जे काही आता खास करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये मी कुठल्या स्त्रीच्या ज्या स्त्रीने चूक केलेली आहे तिला अटक करा किंवा ती काही कायद्याने करायचं करा, परंतु मी बघतोय सगळ्या स्त्रियांनाच हे झोडपत आहेत. अरे हे सगळे बाबा कुठल्या विचारधारेतून आलेले आहेत? यांची विचारधारा कुठली आहे? फुले आंबेडकरांची विचारधारा आहे? जनतेची विचारधारा आहे? हे सगळे सत्ताधारी आणि ब्राह्मणी विचारधारेचे लोक आहेत. त्या ब्राह्मणी विचारधारेवर पोचलेले हे बाबा आहेत आणि म्हणून त्या विचारधारेचा पण विचार करायला पाहिजे. नुसतं बाबाला फाशी द्या, ठेचून मारा, हे जे सगळं चाललंय ना, ती विचारधारा कुणाची आहे? कुठल्या विचारधारेवर हा खरात पोचला गेला हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर पण हे झालं पाहिजे. एकूण काय आहे की आता हे बाबांचं प्रकरण काढून राजकारण चालणारच आहे. जसं की ते कुठली ते एक फाईल एप्स्टीन फाईल, त्या फाईलमध्ये त्या ट्रम्पचे काहीतरी भानगड आहे म्हणून त्यांनी युद्ध सुरू केलं आणि आता त्या युद्धामुळे एवढी मोठी हानी, एवढी मोठी हिंसा आणि एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. हे सगळे विकृत लोक सत्तेवर बसतात, तर नागरिकांनी आता जनतेनं जागा व्हायला पाहिजे. निदान विकृत लोकांना तरी पाठवू नका वरती. बलात्कारी सुटून त्यांचे सत्कार करणारे जे राजकारणी आहेत आणि शास्त्रज्ञांना जेलमध्ये टाकणारे राजकारणी आहेत, यांच्या बाबतीमध्ये सामान्य माणसाने आता विचार करण्याची गरज आहे. हे जाताच कामा नाहीत वरती, म्हणून राजकारणात सहभागी झालं पाहिजे. काही लोकांनी सांस्कृतिक राजकारण केलं पाहिजे आणि काही लोकांनी सत्तेच्या राजकारणामध्ये हिरिरीनं भाग घेऊन हे सगळ्यांच्या जागा खाली केल्या पाहिजेत. हे जे विकृत लोक आहेत जागतिक पातळीवर, हा ट्रम्प जो आहे ना, या ट्रम्पच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला एक लक्षात येतं की हा माणूस आजारी आहे, मानसिक आजारी माणूस आहे. तो अख्ख्या जगाच्या सत्ताधारी जी असणारी जी अमेरिका आहे, त्या अमेरिकन साम्राज्याचा प्रमुख आहे. हे सगळे असे विकृत लोक कसे काय? आणि एवढं मोठं म्हणजे जागतिक युद्धाला तोंड फुटेल की काय अशा प्रकारचे एप्स्टीन फाईल आहे. ती विकृत लोकांची आहे. अरे 22 जगभरातल्या 22 राष्ट्रांच्या प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या पण राष्ट्रप्रमुखाचं नाव त्याच्यामध्ये आहे. काय करतायत? म्हणून जागरूक होण्याची गरज आहे. एक साधा कलाकार म्हणून मी सामान्य माणसाला विनंती करतो, बाबा हो, येणारे दिवस हे विकृतीचे दिवस असतील,
तर जास्तीत जास्त या विकृत लोकांना तुम्ही घरी बसवा आणि बाबासाहेबाच्या विचाराचे, फुल्यांच्या विचाराचे, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचारांची राजकारणी आपल्याला पाहिजेत. दॅट्स ऑल. जय भीम. निश्चितपणे आपण ऐकलं असेल, की खरात जे प्रकरण सध्या चालू आहे, त्यावरती आता न्यायनिवाडा जो व्हायचा तो न्यायालयामध्ये होईल. परंतु फुले शाहू आंबेडकरचे विचार यात जागृत राहिले पाहिजेत आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील जागा राहिल्या पाहिजे, असं त्यांनी आवाहन आज केलेलं आहे.